योद्धा न्यूज मराठी. घोडेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोफत सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे उत्साहात उद्घाटन. घोडेगाव भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुका यांच्या वतीनं एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्व बहुजन समाजातील बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोफत सल्ला व मार्गदर्शन केंद्र आज घोडेगाव येथे सुरू करण्यात आले असून मान्यवरांच्या उपस्थितीत या केंद्राचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून समाजातील गरजूंना विविध शासकीय योजना, कायदेशीर बाबी आणि सामाजिक प्रश्नांवर मोफत मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे. मान्यवरांचे मार्गदर्शन व शुभेच्छा. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत कायदेशीर व शासकीय मदत पोहोचवण्यासाठी हे केंद्र एक महत्त्वाचा दुवा ठरेल असा विश्वास व्यक्त करत मान्यवरांनी या शाखेला आणि केंद्राला सर्व बहुजन समाजाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. सोहळ्याला उपस्थित प्रमुख मान्यवर या उद्घाटन प्रसंगी सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी, आंबेगाव तालुका अध्यक्ष महेश वाघमारे, सरचिटणीस सचिन ढोणे, उपाध्यक्ष गणेश वाघमारे, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तानाजी आसवारे, गौतमजी खडे, सुनील भाऊ अंकुश, भीम जयंती महोत्सव संस्था आंबेगाव तालुका, अध्यक्ष विकास भाऊ मोरे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट दिलीपजी अंकुश. विशेष उपस्थिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्करराव घोलप आणि इंजिनियर बाळासाहेब पोखरकर, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ अमोल भाऊ अंकुश, दयानंद मोरे, बाळशिराम अभंग, अशोक अंकुश, प्रकाश सोनवणे, किशोर वाघमारे, नाना झोडगे, सुरेश घोडेकर, उमेश घोडेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप घोडेकर, धनंजय थोरात, अशोक थोरात, मोहन वाघमारे, प्रणित पवार, सचिन वाघमारे, राजू गायतडके, सचिन अभंग, महिला व बाल प्रतिनिधी शकुंतला वाघमारे, पूर्वा वाघमारे, माऊली वाघमारे, आर्यन वाघमारे, पत्रकार मिलिंद भांगरे. घोडेगाव आणि परिसरातील नागरिकांनी या केंद्राचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुक्याच्या वतीनं करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी. भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सहकारी त्यांच्या वतीने या ठिकाणी हे सुविधा केंद्र चालू करण्यात आले. खरं तर आपल्या समाजामध्ये सुविधा केंद्र चालवणारे खूप आहे, परंतु विषय असा आहे की त्या सुविधा केंद्रांचा लाभ हा प्रत्येक आपल्या समाजातील किंवा गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांना होतो का? कारण काय होतं, सुविधा केंद्र आल्यानंतर ऑनलाईनचं काम असतं 10 रुपयाचं आणि सांगितले जातात 500 रुपये, आणि ही तर सगळ्यात मोठी लूट होती. आणि ही लूट जर थांबवायची असेल तर सेवाभावी प्रेरणेने जी सुविधा केंद्र काम करणार आहे, जसं की आज हे सुविधा केंद्र फक्त सेवाभाव, जेवढी ऑनलाईन फी आहे तेवढीच फी या ठिकाणी घेण्याचा त्यांचा मानस आहे. आणि अशा प्रेरणेने गरीब, अतिशय तळागाळातल्या गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, मजूर यांना न्याय देण्याचं काम या सुविधा केंद्रामार्फत होणार आहे. आणि त्यांनी एवढ्यावरतीच न थांबता या ठिकाणी अजून आपल्याला जास्तीचं काय देता येईल याचा अभ्यास करून पुढील नियोजन करावे. आणि आज या सुविधा केंद्रावरती जसं घोडेगावला आहे तसंच मनसर या ठिकाणी भविष्यामध्ये
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि जुन्नर असेल, खेड असेल या ठिकाणी सुविधा केंद्र चालू होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या टीमला मी माझ्या अंकुश परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे मी ज्या ज्या संस्थांचा पदाधिकारी आहे त्या सगळ्यांच्याच वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत. सम्राट विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, सर्व महापुरुष, सर्व महामाता, सर्वांना वंदन करून आज बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा शाखेअंतर्गत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं ऑफिस ओपनिंग करणारा आंबेगाव तालुका आहे. या शाखेमार्फत आपण PSI 25 जे आपल्या संस्थेचं जे उद्दिष्ट आहे, सर्व तळागाळातली जी लोक आहेत सर्व समाजाची त्यांना कमी दरामध्ये सर्व सेवा उपलब्ध व्हाव्यात. कोणाच्या काय अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न कराव्यात. यासाठी आपल्यासोबत 2 वकील आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तसेच 2 डॉक्टर आहेत, 2 इंजिनियर्स आहेत. अशी आपली परिपक्व टीम या ठिकाणी आहे. 2-3 शासकीय अधिकारी पण आपल्यासोबत आहेत. त्यांची नाव आपण प्रसिद्ध नाही करू शकत, प्रोटोकॉलनुसार त्यांचे नाव करता येत नाही. अशा पद्धतीने आपण समाजाला जेवढं काय देता येईल आपल्याकडून तेवढं देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सगळे माझे सहकारी मित्र आणि पदाधिकारी यांना सर्वांना मी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि आजचं हे उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं असं जाहीर करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय श्रीराम. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.